नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण यकृत, मानवी यकृताची असणारी रचना आणि त्याचबरोबर मानवी यकृतात होणारा रक्तप्रवाह आणि मानवी यकृताची कार्य या घटकाचा अभ्यास करणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने किंवा अशा प्रकारची मानवी यकृताची असणारी आकृती असते. यामध्ये यकृत महाशीर, महाधमनी म्हणजेच यकृत धमनी, प्रतिहारी शिर, पित्ताशय, सामायिक पित्तवाहिनी असे वेगवेगळे भाग या मानवी यकृतामध्ये असतात. यकृत हा असा अवयव आहे की जो अविरतपणे काम करत राहतो. जरी या यकृतामध्ये किरकोळ बिघाड झाला तरी सुद्धा यकृत तो दर्शवत नाही. म्हणूनच सहसा यकृतातील होणारा बिघाड हा लक्षात येतो तोपर्यंत खूप नुकसान झालेले असू शकते. पृष्ठवंशी प्राण्यामधील यकृत हे एक महत्त्वाचे इंद्रिय आहे. यकृत मनुष्याच्या शरीरातील आकारमानाने असणारी सर्वात मोठी ग्रंथी असून त्याद्वारे अनेक गुंतागुंतीची कार्य यकृतामार्फत घडून येत असतात. मानवी शरीरात ते उदरगुहेच्या वर उजव्या भागात व मध्यपटलाखाली आणि जठर व आतडे यांच्यावर हे यकृत असते. प्रौढ अशा मानवाची यकृत हे 1.3 ते 3 किलोग्राम इतक्या वजनाचे असते. या यकृताचा जो रंग असतो तो नरम व गुलाबी करड्या रंगाचा असतो. हे मानवाच्या शरीरातील दुसऱ्या क्रमांकाचे अवयव व सर्वात मोठी असणारी ग्रंथी आहे. हे यकृत उदराच्या वरच्या बाजूस बरगड्यांच्या खाली स्थित असते. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा अशा प्रकारे शरीरातील यकृताचे स्थान असते. आकृतीमध्ये पहा, यकृताचा उजवा खंड हा यकृताचा डावा खंड. यकृत हे 2 खंडामध्ये आहे. त्याचबरोबर हे मानवी शरीरामध्ये जठर, प्लीहा, स्वादुपिंड, मोठे आतडे, पित्ताशय असे वेगवेगळ्या प्रकारचे अवयव सुद्धा असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, यकृताचे खंड हे अनेक खंडिकापासून बनलेले असतात. या खंडिका सामान्यपणे षटकोनी असून यकृतात जवळजवळ 50,000 ते 1,00,000 एवढ्या खंडिका असतात. प्रत्येक खंडिकेत एक मध्यवर्ती शिर असून तिच्या भोवती यकृत पेशीपासून बनलेले गुच्छ असतात. खंडिकाच्या दरम्यान पोकळ्या असतात, त्यांना सुशिका म्हणतात. त्यांच्याद्वारे यकृत पेशींचे गुच्छ वेगवेगळे झालेले असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या सुशिकांमुळे यकृताचा पोत हा स्पंजासारखा होतो आणि यकृतात अधिक रक्त साठून राहते. या सुशिकांच्या भित्तिकामध्ये खास पेशी अर्थात कुफर पेशी असतात. कुफर या वैज्ञानिकाने या पेशींची माहिती पहिल्यांदा करून दिली, म्हणून त्यांचे नाव या पेशींना दिले गेलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या कुफर पेशी भक्ष्य पेशींसारखे कार्य करतात. प्रत्येक खंडिकेत सूक्ष्म वाहिन्या पित्तकोशिका असतात आणि त्या यकृत पेशींना स्रवलेले पित्त वाहून नेतात. या वाहिन्या एकत्र येऊन त्यांच्यापासून पित्तवाहिन्या तयार झालेल्या असतात आणि त्यांच्याद्वारे पित्त हे यकृताबाहेर वाहून नेले जाते. पित्तवाहिन्या यकृताबाहेर येताच एकत्र येऊन यकृत वाहिनी होते, जी पुढे जाऊन पित्ताशय वाहिनीला मिळते. पचनक्रिया चालू नसली तरी यकृत हे अविरतपणे पित्त निर्मिती करत असते आणि अतिरिक्त पित्त हे पित्ताशयात साठवले जाते आणि गरज पडेल
तेव्हा वापरले जाते. यकृत आणि पित्ताशय यांच्यातील पित्त पचन क्रियेसाठी यकृत स्वादुपिंड सामायिक वाहिनीद्वारे लहान आतड्यामध्ये आणले जाते. यकृतामध्ये नियंत्रण परिघी चेतासंस्थेच्या कर्पर चेताद्वारे आणि स्वायत्त चेतासंस्थेच्या अनुकंपी व परानुकंपी चेताद्वारे होते. तर आत्ता विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूयात की यकृतामध्ये नेमका रक्तप्रवाह हा कशा प्रकारे होत असतो. तर पहा, स्प्लेनिक रक्तवाहिनी ही मेसेंट्रिक रक्तवाहिनीशी जोडलेली असते. पोर्टल व्हेनद्वारे आतड्याकडील रक्त यकृताकडे आणले जाते व त्यावर यकृतातील पेशी काम करतात व आवश्यक घटक साठवले जातात. यकृताला रक्तपुरवठा 2 रक्तवाहिन्यांमार्फत होतो, एक यकृत धमनी आणि दुसरी यकृत प्रतिहारी शीर. जी यकृत धमनी आहे त्या या यकृत धमनीपासून ऑक्सिजनयुक्त रक्त हे यकृतात येते आणि जी यकृत प्रतिहारी शीर आहे तर या यकृत प्रतिहारी शिरेपासून येणाऱ्या रक्तात पचन मार्गात शोषली गेलेली पोषक द्रव्ये ही ग्लुकोज, अमिनो आम्ल इत्यादी आणि प्लीहेपासून आणलेल्या जुन्या तांबड्या पेशी या पित्तातील बिलिरुबिन यांचा समावेश असतो. यकृतातील रक्त हे यकृत शिरेवाटे बाहेर पडते आणि हृदयाकडे जाते. त्यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो यकृताची असणारी कार्य पाहणार आहोत. यकृतामध्ये एखाद्या लहानशा रसायन प्रयोगशाळेप्रमाणे अनेक कार्य हे अविरतपणे चालू असतात. यकृताच्या कार्यांची विभागणी सर्वसाधारणपणे पुढील प्रमाणे केलेली आहे. कशा पद्धतीने करता येते हे पाहूयात आपण. तर या ठिकाणी थोडक्यात सारांश रूपामध्ये यकृतात होणारे कार्य सांगितलेले आहेत, परंतु याच पुढे विस्तृत स्वरूपामध्ये सुद्धा ही कार्य आपण पाहिलेली आहेत. तर पहा, पचन संस्थेतील यकृत व पित्ताशय शरीराच्या विविध क्रिया जसे साखरेच्या स्वरूपात ऊर्जा साठवणे, जीवनसत्व, लोह, क्षार यांचा साठा करणे अशी कामे यकृत पार पाडते. त्याचबरोबर निकामी झालेल्या लाल रक्तपेशीवर प्रक्रिया करणे. शरीरातील सुमारे 7% लोह यकृतात साठवलेले असते. यकृतामध्ये 6 महिने पुरेल एवढा अजीवनसत्वाचा साठा असतो. आतड्याच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारे जंतू नष्ट करतात. त्याचबरोबर निकामी हिमोग्लोबिनवर प्रक्रिया करून त्यापासून बिलिरुबिनची निर्मिती करणं हे सुद्धा यकृताचं काम आहे. तसेच पित्तरस तयार करून त्याद्वारे स्निग्ध पदार्थाचे पचन केले जाते. आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणाचं काम सुद्धा यकृत करत असतं आणि आपल्या रोजच्या दैनंदिन आहारातल्या घटकापासून यकृत कोलेस्ट्रॉल बनवत सुद्धा असतं. अशा पद्धतीनं ही संक्षिप्त स्वरूपामध्ये असणारी कार्य आहेत. तर प्रत्यक्षामध्ये आपण एक एक घटकाचा अभ्यास करूयात. तर पित्त निर्मिती. तर पहा, यकृत दर 24 तासात सुमारे 0.95 लिटर पित्त किंवा पित्तरस तयार करतो. पित्तामध्ये पाणी, पित्तरंजके यामध्ये बिलिरुबिन, बिलिव्हिरिडिन, पित्तक्षार, सोडियम टाउरोकोलेट, सोडियम ग्लायकोलेट, प्रथिने, अतिरिक्त कोलेस्ट्रॉल व अकार्बनिक क्षार असतात. त्याचबरोबर रक्तातून येणाऱ्या तांबड्या पेशींचे अपघटन होऊन उत्पन्न होणाऱ्या हिम या मूलकापासून पित्तरंजके तयार होतात. कोलेस्ट्रॉलपासून पित्तक्षार बनतात आणि यकृत दर दिवशी 0.5 ग्रॅम पित्तक्षार बनवते. पित्तक्षार आतड्यातील मेद पदार्थाच्या शोषणासाठी तसेच मेदविद्राव्य जीवनसत्वाच्या शोषणासाठी गरजेची असतात. त्यानंतर
कार्बोदकांच्या चयापचयाचे नियंत्रण. यकृत प्रतिहारी शिरेद्वारे यकृतात येणाऱ्या रक्तात ग्लुकोज व इतर एकशर्करा असतात. यकृत पेशी या सर्व पदार्थाचे शोषण करतात आणि ते पदार्थ अविद्राव्य अशा ग्लायकोजनमध्ये साठवून ठेवतात. परिणामी यकृत महाशिरेत मिसळणाऱ्या रक्तामध्ये ग्लुकोज पातळी प्रति 100 मिली रक्तात 80 ते 100 मिलीग्रॅम कायम ठेवली जाते. ज्यावेळी रक्तातील ग्लुकोजनचे प्रमाण कमी होते त्यावेळी ही पातळी कायम ठेवण्याकरता यकृतात साठवलेल्या ग्लायकोजनचे विघटन चालू असते आणि या क्रियेला ग्लायकोजन विघटन म्हणतात. मेंदूमध्ये घडणाऱ्या सर्व जीवनावश्यक क्रियांची कार्यक्षमता ग्लुकोजवर अवलंबून असल्यामुळे ग्लुकोज नियंत्रण अतिशय महत्त्वाचे असते. दीर्घकालीन उपवासाच्या वेळी यकृतातील ग्लायकोजनचा पूर्ण वापर झाल्यानंतर यकृत पेशीद्वारे अमिनो आम्ले व मेद यांच्या विघटनातून आवश्यक असणारी ऊर्जा निर्माण करते. त्यानंतर मेद चयापचय हे सुद्धा यकृताचे कार्य आहे. यकृतात 3 ते 5% मेद पदार्थ असतात. यकृतात मेद पदार्थातील पुढील क्रिया घडून येतात. मेदाम्लाचे विघटन बीटा ऑक्सिडीभवनाने घडून येते. मेद प्रथिनांची निर्मिती होते. कोलेस्ट्रॉल व फॉस्फोलिपिड यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते आणि न वापरलेली कार्बोदके व प्रथिने यांचे मोठ्या प्रमाणावर मेद पदार्थात रूपांतर घडवून येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रथिन चयापचय हे सुद्धा यकृतात होणारं कार्य आहे. प्रथिन चयापचयाची पुढील कार्य ही यकृतात होतात. पहा, अमिनो आम्लाचे विघटन झाल्यानंतर विॲमिनोकरण म्हणजे वेगळा झालेला अमिनो गट आणि इतर अमिनो आम्ल यांच्यापासून युरिया तयार होतो. त्यासाठी आवश्यक विक्रिया फक्त यकृत पेशीमध्येच असतात. त्याला केब्स हॅनलेट युरिया चक्र असे सुद्धा म्हटलेलं आहे. आतड्याच्या मार्गात जीवाणूद्वारे सतत अमोनिया निर्माण होत असतो आणि तो यकृत प्रतिहारी शिरेतून यकृतात येत असतो. हा अमोनिया वक्कामार्फत गाळला जातो आणि रक्ताचा सामू कायम राखला जातो. त्यामुळे रक्तद्रवातील अमोनियाचे प्रमाण हे वाढत नाही. अमोनियाचे प्रमाण वाढले तर यकृतजन्य बेशुद्धी आणि मृत्यूसुद्धा संभवतो. यकृतात अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, हिपॅरिन, प्रोथ्रॉम्बिन, फायब्रिनोजन ही प्रथिनं आणि विक्रे तयार होतात. दिवसाला 50 ते 100 ग्राम प्रथिन निर्मिती क्षमता ही यकृत पेशीमध्ये असते. प्रथिनांचे प्रमाण घटल्यास आवश्यक ती प्रथिने यकृताद्वारे तयार केली जातात. चयापचयासाठी शरीरात आवश्यक असलेली अमिनो आम्लाचे आंतररूपांतर यकृताद्वारे होते आणि आवश्यक अमिनो आम्लाची निर्मिती ही यकृतात होत असते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रक्तपेशींची निर्मिती सुद्धा ही यकृतात होत असते. भ्रूण अवस्थेत 3ऱ्या महिन्यापासून यकृतात रक्तपेशी निर्माण होत असतात. त्यानंतर निर्विषीकरण म्हणजे शरीरात रक्तावाटे आलेल्या अनेक विषारी पदार्थाची हानिकारकता यकृताद्वारे ही कमी केली जाते. अखेरीस औषधाचे विघटन देखील यकृतात होत असते. त्यानंतर जीवनसत्वे व खनिजाचा संचय मेदविद्राव्य अ, ड, ई व के ही जीवनसत्वे आतड्यात शोषली जाऊन यकृत प्रतिहारी शिरेद्वारे यकृतात येतात आणि ती रक्तातून शरीरातील पेशींना पुरवली जातात. त्यापूर्वी ती यकृतात साठवली जातात. यकृतात 1 ते 2 वर्ष पुढेल एवढे अजीवनसत्वाचा साठा असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ड आणि B12 या जीवनसत्वाचा साठा काही महिने पुरेल एवढा या यकृतामध्ये असतो. आयर्न, झिंक, कॉपर, मॅग्नेशियम आणि मॅग्नीज इत्यादीची खनिजे सुद्धा यकृतामध्ये साठवलेली असतात किंवा साठवली जातात. त्यानंतर पाहूयात की यकृताचे आजार. शरीरातील अनावश्यक गोष्टींचा
विषद्रव्यांचा निचरा करण्यासाठी जबाबदारी यकृतावर असते. विषद्रव्ये, रासायनिक द्रव्ये, अनैसर्गिक पदार्थाचा यकृतावर ताण होऊ शकतो. त्याचा दुष्परिणाम संपूर्ण शरीरावर होऊ शकतो. सिरोसिस म्हणजे यकृत त्रास हा यकृताचा एक गंभीर आजार असून यात यकृताचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी महत्त्वाच्या पेशींची हानी होते. हानी झालेल्या पेशींची जागा सामान्य पेशी घेतात आणि यकृतात होणाऱ्या रक्तप्रवाहास अडथळा निर्माण करून त्यांचे कार्य हे रोखून धरतात. हळूहळू यकृताची सामान्य कामकाज करण्याची क्षमता कमी होते. यालाच यकृताचे कार्य बंद पडणे किंवा लिव्हर फेल्युअर असे सुद्धा म्हटलेले आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सांसर्गिक हेपेटायटिस म्हणजे व्हायरल सांसर्गिक हेपेटायटिसचे काही प्रकार आहेत. यात विषाणू बाधा होते. व्हायरल हेपेटायटिस अ, व्हायरल हेपेटायटिस ब, व्हायरल हेपेटायटिस क, व्हायरल हेपेटायटिस ई. यकृताचा कर्करोग हा एक गंभीर आजार आहे. अमिबामुळे होणारा यकृतातील हा आजार आहे. त्यानंतर यावर प्रतिबंध कसा केला पाहिजे, तर कृत्रिम प्रिझर्वेटिव्ह टाकलेले खाद्यपेय पदार्थ टाळणे, रासायनिक द्रव्यांनी युक्त असणारी औषधे उत्पादने टाळणे, प्यायचे पाणी 20 मिनिटासाठी उकळून घ्यावे. केवळ फिल्टर केलेले पाणी उकळवलेल्या पाण्याप्रमाणे सुरक्षित नसते. शक्यतो कोमट पाणी प्यावे. उघड्यावर स्वच्छतेची व ताजेपणाची प्रतीची खात्री नसलेले अन्न खाणे टाळावे आणि मद्यप्राशन करणे टाळावे. हे जर सर्व गोष्टी टाळल्या तर नक्कीच आपल्या यकृताचे कार्य हे सुरळीतपणे चालू राहील. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण यकृत म्हणजे लिव्हर, याचे कार्य, याची असणारी रचना आणि यामध्ये होणारा रक्तप्रवाह याचा अभ्यास केलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी किंवा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात आधी मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.